एक तरी धरण त्याचं नाव आपण सांगावं. आकडेवारी मोठी सांगितली. मला वाटतं की संपूर्ण मुख्यमंत्री मोदयांचं भाषण आणि त्याची जर गोळाबेरीज केली तर भारताचं बजेट होईल अशा प्रकारची ती आकडेवारी होती. जर भारताचं बजेट कमी पडेल की काय असं आपण जर सगळ्यांनी ऐकलं असेल तर त्यातून ते होईल. काय आमच्या मागण्या होत्या त्याला घोटाळ्याच्या अक्षता घातल्या. मुख्य म्हणजे आमच्या मागण्यापेक्षा विदर्भाच्या विकासासाठी विदर्भाच्या जनतेला जे आवश्यक आहे ते मागितलं. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये बोनस मागितला, त्याचा कुठेही पत्ता नव्हता. आम्ही सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी 2,000 रुपये प्रति क्विंटल बोनस मागितला, त्याचाही काही कुठे त्यांनी उल्लेख केलेला नाही. आणि विशेष म्हणजे विदर्भामध्ये संत्रा मोसंबीला मार्केट नाही त्यावर त्यांनी कुठे उल्लेख केलेला नाही. त्यांना मार्केटची हमी आणि बांगलादेशमध्ये जो आपला संत्रा जातो त्यावर जे काही निर्यात ड्युटी लावली आहे त्यावर आपला संत्र्याला मार्केट मिळत नाही, त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही. प्रक्रिया केंद्रावर भाष्य झालं नाही. आणि विदर्भातल्या शिक्षकांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात आहे. विदर्भातील सिंचनाच्या संदर्भातले मोठे प्रश्न आहेत. आणि एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्यांना जे कापूस आहे तो कवडीमोल भावाने विकला जातोय. जे निकष लावले जात आहेत, जे काही अटी शर्ती सीसीआयने लावलेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे कापूसच उरला नाही. तो सगळा कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर मात्र 23 क्विंटलची पर हेक्टरी घोषणा झाली. म्हणजे व्यापाऱ्यांचा फायदा या निमित्तानं करायचा. सोयाबीनच्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर जास्त असलेला किंवा भिजलेला सोयाबीन धड सरसकट रिजेक्ट केला जातोय. तो बाजारामध्ये 3,500-4,000 रुपयांनी शेतकऱ्याला विकावा लागतोय, कारण खरेदी केंद्रावर तो स्वीकारला जात नाहीये. ही भयानक परिस्थिती शेतकऱ्यांची या संदर्भात आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा खूप केल्या. डावोसमध्ये झालेल्या मागच्या वर्षीच्या घोषणा, त्याचा उल्लेख माननीय आमच्या भास्करभाऊ जाधवांनी केला. तुम्ही जर पाहिलं तर मागचं भाषण आणि आत्ताच्या याच्यामध्ये काही फरक नाही, फक्त शब्दांचा खेळ केलेला आहे. आणि हे 7 दिवसाचं अधिवेशन म्हणजे वांजोरटं अधिवेशन याचा उल्लेख करावा लागेल. वांजोरटं, ज्याला काही निष्पत्ती नाही, काही निष्पत्ती नाही आणि नाही कुठला ठोस निर्णय, या अधिवेशनाची फलश्रुती आता आम्हाला दिसते आहे. मला त्याचा विस्तृतपणे माननीय भास्कर जाधव साहेबांनी उल्लेख केला. एक विशेष सांगतो आपल्याला की शिक्षक भरतीच्या संदर्भात शाळा बंद पडल्यात विदर्भाच्या, आणि इथे झालेला आयडी शालांत घोटाळा त्यावर काही होईल असं वाटत होतं. काल परवा आपण पाहिलं की 2 अधिकाऱ्यांना पुन्हा अटक झाली. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, याची संत गतीनं चौकशी सुरू आहे. आम्ही अंतिम आठवड्यावर जे प्रश्न उपस्थित केलेत त्या एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. महिला आणि मुलीवरील अत्याचारामध्ये आकडे सांगितले नाही. ते आम्ही किती महिला शोधतो आहोत एवढंच सांगितलं. आज गुन्हेगारांचा आलेख वाढलाय त्यांनी ते मान्यच केलं की, आणि ड्रग्समध्ये आम्ही फक्त ड्रग शोधतो आहोत. आम्ही सक्षम यंत्रणा उभी केली आणि त्यामुळं हे पकडले जात आहे. हे पकडले गेले एवढे आहेत, पण हा ड्रग्सच्या विळख्यात महाराष्ट्र सापडला आहे. त्यावर कुठली ठोस अशी उपाययोजना नाही. येतो कुठून ड्रग्स एवढ्या मोठ्या प्रमाणात, आणि याचे लिंक कुठपर्यंत आहे, मुख्य आरोपी यामध्ये जे आहेत ते का पकडले जात नाही, आणि पूर्ण पिढी उद्ध्वस्त होत आहे. युवा पिढी विदर्भामध्ये फार मोठा विळखा या ड्रग्स आणि अंमली पदार्थांचा विदर्भाला आलेला आहे. त्यामुळे हे एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल. आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं. फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी. अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला. धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता. कुपोषणाचा प्रचंड मोठा भाग, 46,000 लहान नवजात बालकांचा मृत्यू झाला, त्यावर काही उपाययोजना नाही. अनेक ठिकाणी गैरप्रकार भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आम्ही काही उदाहरणं दिलीत कसे कसे भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यावर काही त्याला उत्तर नाही. आणि एकूणच हे अधिवेशन गुंडाळण्यासाठी घाई गडबड केली आणि तातुरमातुर उत्तर देऊन विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. हेच आता या अधिवेशनाची फलश्रुती आहे असं म्हणावं लागेल. माझ्यानंतर जयंत पाटील साहेब आपल्याशी संवाद साधतील.
तुम्ही इकडे या, तुम्ही असं करा, मी बाजूला म्हणजे एका कॅमेऱ्याचा प्रश्न. आता बरोबर आहे का? अगोदरच बोलला 7 दिवसाचं चालू आहे की वर करा. 7 दिवसाचं अधिवेशन मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांनी पूर्ण झालं. विदर्भातल्या जनतेला 6 आठवड्याचं अधिवेशन घेऊ अशी विदर्भाच्या विलिनीकरणाच्या वेळी जो करार नागपूरचा झाला त्यात उल्लेख आहे. पण एका आठवड्यात आता आम्ही परत निघालो. त्या एका आठवड्यात एकही दिवस विदर्भाची चर्चा सरकारला करावीशी वाटली नाही याची खंत आम्हा सगळ्यांना आहे. अनेक मोठमोठ्या वल्गना आज झालेल्या आहेत आणि एवढी मोठी कामं महाराष्ट्रात जर होणार असतील आणि होत असतील तर बहुतेक सगळे प्रश्न संपले असतील असा त्याचा अर्थ सामान्य माणसं घेऊ शकतात. एवढ्या चांगला आपण भाषण मागाशी सगळ्यांनी ऐकलं. पण मी MIDC कडून माहिती मागितली की मागच्या काही वर्षात तुमच्याकडे किती गुंतवणुकी झाल्या आणि 190 जे करार झाले त्याच्यात 22 सालापासून ते 20,62,000 कोटीचे करार जे झाले त्याची माहिती मागवली मी. ती माहिती देताना खात्याने MIDCने असं उत्तर दिलं. माझा प्रश्न असा होता की किती गुंतवणुकीचे करार झाले, किती उद्योगधंदे उभारण्यात आले आणि किती रोजगार उपलब्ध झाला. उत्तर असं आहे 22-23 पासून आजपर्यंत उद्योग विभागामार्फत 20,62,000 कोटीच्या गुंतवणुकीचे 190 सामंजस्य करार झाले. या माध्यमातून 13,24,000 इतका रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. म्हणजे हे कराराच्या वेळीच ठरलेले आकडे पुन्हा त्यांनी दिले. त्यालाही माझी तक्रार नाही. पण माझ्याकडे प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रोजेक्टचं काय झालं याचं हे आहे आणि बहुतेक सगळीकडे जागा वाटप, जमीन वाटप, जागेचा सर्च चालू आहे. असं साधारणपणे स्टेज जमीन वाटप प्रगतीपथावर आहे, लँड स्काउटिंग चालू आहे, असं बहुतेक प्रकल्पांच्या बाबतीत आहे. माझी त्याबद्दलही तक्रार नाही. आमचा प्रकल्प येणार, तुम्ही MOU केले ते यावेत यासाठी आमचा पाठिंबाच आहे सरकारच्या प्रयत्नांना. पण प्रत्यक्षात आमचा दावा असा आहे की जे MOU होतात तेवढी इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्षात उतरत नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न हा आजही अनुत्तरित आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आरोप या मधल्या काळात आम्ही केले. कालही रात्री मी काही भाषण करून सांगितलं. त्यात जव्हार तालुक्यामध्ये जवळपास 111 कोटी रुपयाची बिलं ही खोटी बिलं देऊन काढायचा प्रयत्न स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने थांबवला. त्याची चौकशी चालू आहे. पण आमची माहिती आहे की जवळपास 1200 कोटी रुपये एकंदर याच्यात काढण्याचा प्रयत्न आणि काम काही लोक करतायत. सरकारने त्याच्या विरोधी SITची समिती स्थापून आशांची पाळंमुळं खणून काढावी तशी आमची अपेक्षा होती, पण ते काही झालं नाही. आताही स्थगन सूचना आली होती, त्याच्या आधी त्यांनी उत्तर दिलं. ड्रगचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे आणि सातारा जिल्ह्यात काल एक रेड पडली. परत वर्ध्यामध्ये 192 कोटीचे MDचं प्रकरण आहे. कारंजात देखील MDचा महाकारखाना आहे अशी माहिती आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही सभागृहात मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ह्या जास्त आता पुढे यायला लागलेल्या आहेत आणि कारण आमचे प्रयत्न पकडण्याचे जास्त आहेत. पण याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे महाराष्ट्रात की महाराष्ट्रातल्या तरुणाईला ड्रग्जने आता विळखा घातलेला आहे आणि हाच सगळ्यात मोठा आज आपल्या महाराष्ट्रातल्या समाजासमोर प्रश्न आहे. आणि त्यासाठी सरकार हे सगळे जसे गुन्हे हँडल होतात तसेच हे गुन्हे हँडल होतात आणि सर्रास गावागावात खेड्याखेड्यात दुय्यम तिय्यम लोकसंख्येच्या लहान संख्येच्या शहरात देखील आता ड्रग्जचा सुळसुळाट आहे. सरकारने त्यावेळी आमची अपेक्षा होती की सरकारने सांगायला पाहिजे की काय ठोस उपाययोजना सरकार करणार. काल परवा आम्ही अनेक गोष्टी सरकारच्याकडून अपेक्षा केली पण त्या अपेक्षा काही आमच्या पूर्ण झाल्या नाहीत.
आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आम्ही मागणी केली. आम्ही जेव्हा जेव्हा काही मागणी करतो, काही आरोप करतो, त्यावेळी ते विषय बाजूला सोडून दुसरेच विषय हे मांडले जातात आणि मूळ आमचे जे मुद्दे आहेत ते मात्र त्याच्याकडे सरकारचं पूर्णपणाने दुर्लक्ष होतं. आर्थिक परिस्थितीविषयी काही आकडेवारी मी काल जाहीर केली, परंतु त्याच्याविषयी तपशीलवार उल्लेख नाही. फक्त 25% आम्ही पोहोचलेलो नाही. हे जरी असलं तरी व्याजाचा आकडा दरवर्षी आता 64,000 कोटी रुपयाच्या वर गेलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही. किंवा आमचे राम खाडे म्हणून एक माहितीचे आधार माहितीशास्त्र माहितीची माहिती घेऊन अनेक जमिनीची प्रकरणं त्यांनी बाहेर काढली, त्यांच्यावर अटॅक झाला. पुणे गुंडांचं माहेरघर झालंय, अनेक टोळ्या कार्यरत आहेत, त्याच्यावरही भाषण सायलंट होतं. किंवा FIR पोलीसच लिहून घेत नाहीत, अशी अनेक ठिकाणी अनुभव आलेले आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही आता जास्तीत जास्त FIR दाखल केला जातो वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा अनेक टोकाची भूमिका घेणारे बाळासाहेब थोरातांच्या विरोधी ज्यांनी भाषण केलं आणि बाळासाहेब थोरातांच्या बद्दल आम्ही देखील नथुराम गोडसे होऊ अशी धमकी दिली, त्यांच्या विरोधी सरकारने कोणती कारवाई केली नाही. अशा अनेक आम्ही काढलेले मुद्दे हे सरकारला अनुत्तरित राहिले. सरकारला आम्ही प्रश्न विचारलेला की 1,500 रुपयाचे 2,100 रुपये लाडक्या बहिणीचे तुम्ही कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, त्याची समाधानकारक उत्तरं ही काही आम्हाला प्राप्त झाली नाहीत. आणि म्हणून या 7 दिवसात काहीच जनतेला महाराष्ट्राच्या हातात आलं नाही असा आमचा तरी अनुभव आहे. माझ्या आधीच्या दोन्ही मान्यवर नेत्यांनी देखील तोच अनुभव सांगितलेला आहे. त्यामुळं 7 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे हाच एकमेव हेतू होता. विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, विदर्भातल्या संत्र्याचा कापसाच्या शेतकऱ्याच्या मागे उभा राहावं आणि अलीकडे आलेले जे अतिवृष्टी झाली त्यात मराठवाड्यात जे नुकसान झालं त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत याची आम्हा सगळ्यांना खंत आहे. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन परिषदचा होऊन जाईल. परिषदचा एक सन्माननीय सर्वच मान्यवर, नागपूरचं अधिवेशन संपन्न झालं, परंतु ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की नेमकं या अधिवेशनाची फलप्राप्ती काय. तर या विदर्भासाठी सोयाबीन काढणारा शेतकरी असेल, कापूस उत्पन्न करणारा शेतकरी असेल, हायकोर्टानं CCIला झापलं की खरेदी केंद्र वाढलं तरी सरकारनं वाढवली नाही. 10 क्विंटल ऐवजी 30 क्विंटल हेक्टरी खरेदी करा ही आमची मागणी असताना त्याचा कुठे विचार त्या ठिकाणी झाला नाही. पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून फक्त घोषणा या सरकारनं गेल्या 7 दिवसामध्ये प्रामुख्याने केल्या. अतिवृष्टीच्या संदर्भात आकडेवारी 31,000 कोटीतल्या पॅकेजमधले नेमके पैसे किती मिळाले हे सरकार सांगू शकत नाही. एकूणच 7 दिवसामध्ये घोषणांचा मात्र प्रचंड पाऊस पडलेला आहे. पैसे नाहीत खिशात, घोषणा मात्र अपार, अशी अवस्था या सरकारची त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे आज घोषणांच्या बद्दल बोलायचं झालं तर इंस्टाग्रामवर 12 सेकंडचा रील असतो, एक रील पुढे गेला की दुसरा येतो, पहिला बघितलेला 25व्या रीलला विसरतो, तसं या सरकारचं काम आहे. पहिली घोषणा विसरतात लोक इथपर्यंत, तोपर्यंत 25वी घोषणा झालेली असते. आज पण किंवा या अधिवेशनातल्या घोषणांची आकडेवारी काढली तर 75,000च्या पुरवण्या देखील कमी पडतील एवढ्या घोषणा. म्हणजे पुण्यासाठी 32,000 कोटी रुपयाचा प्लॅन सँक्शन झालेला आहे. पुण्यामध्ये आज पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी, त्याच्याबद्दल सरकार बोलत नाही. पुणे महापालिकेला PA ट्रिब्युनलमध्ये जावं लागतं 21 TMC पाणी द्यायसाठी, त्याच्यावर सरकार कुठली निर्णायक भूमिका त्या ठिकाणी घेत नाही. थोरात साहेबांच्यावर ज्यांनी वक्तव्य केलं त्याच्यावर कुठली कारवाई सरकार करताना दिसत नाही. सरकार पुरस्कृत गुंडाराज, म्हणजे पुणे हे कोयता गँगसाठी आता जगभरात फेमस झालं, विद्येचं माहेरघर, अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्या अधिवेशनाच्या 7 दिवसाच्या काळामध्ये
टोटल फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स, म्हणजे पुरवण्यामध्ये तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असेल आर्थिक आकडेवारी, फेल्युअर ऑफ गव्हर्नन्स हे एवढंच 2 शब्द या सरकारला लागू होतात. विधान परिषदमध्ये गेले 7 दिवस सर्व प्रश्न मांडण्याची भूमिका जसं बंडूजींनी सांगितलं आणि अनेक यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी केली असली तरी देखील अंतिम आठवड्याला जे मुद्दे मांडण्याचं काम आम्ही केलं, जर तुम्ही बघितलं असेल की अंतिम आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हा निव्वळ राजकीय भाषण होता. पहिली तर ती आमच्या नेत्यांवर टीका करतायत किंवा ते सभागृहामध्ये आले नाही, चर्चा झाली नाही, परंतु 80% भाषण हे फक्त त्याच विषयावरती होता ज्याची चर्चा विधान परिषदमध्ये झालीच नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कष्टकरी कामगारांचा प्रश्न असो, आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी घोषणा होऊन काही नवीन पॅकेज या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासाठी असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या निमित्ताने लागू होईल, पण तशातला काही झालं नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याच्याबद्दलचं पण कुठेही सुतोवाच केला गेला नाही. भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडण्याचं काम केलं, त्यामध्ये काय आरटीओचे भ्रष्टाचार आम्ही सांगितले, पंढरपूर मोहोळ ह्याच्यातलं भ्रष्टाचार काढण्याचं काम केलं, तेही कुठेतरी सुतोवाच केलं नाही. निवळ फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळेसमोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं. माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही, मग काय करायचं, इकडचं भांग तिकडे करायचं, अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली. जुनेच निर्णय नवीन होऊन फक्त अजून हा टीडीआर दिलं, हा केलं, एअर फनलचं केलं, असे वेगवेगळे मुद्दे मांडून निवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच या घोषणेचा पाऊस आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केला. आणि तुम्ही बघितलं असेल की सरकार किती गतिमान आहे हे काल विधान परिषदेमध्ये लक्षात आलं की एकच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री पण करतायत आणि उपमुख्यमंत्री पण करतायत. आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं, तेच मुख्यमंत्र्यांनी येऊन करावं लागलं. म्हणजे यांची स्पर्धा आपसामध्ये कशी चाललेली हे सर्व आपल्याला लक्षात आलेले. शेवटी इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टाईलने बोलण्याचं काम केलं. त्यावेळी आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की हे जसं तुम्ही इकडे बोलतायत, हे इलाका भी हमारा धमाका भी हमारा अशीच भूमिका तुमची ठाण्यामध्ये आहेत की नाही, कल्याणमध्ये आहेत की नाही, डोंबिवलीमध्ये आहेत की नाही आणि पुणे शहरामध्ये आहे की नाही. म्हणजे याचा अर्थच असा आहे की संपूर्ण राजकीय भाषण आणि निव्वळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं. सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंबहुना आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही, याचा आम्ही निषेध देखील केला आणि खेद देखील व्यक्त केला. राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे. सरकारकडून ज्या विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा होत्या त्या पूर्णपणाने फेल्युअर झालेला आहे. स्पीडली इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डर दार्जिने अशा प्रकारचं अधिवेशन झालेलं आहे. सर्वसामान्य माणसांच्या असलेल्या प्रश्नाला त्यांनी न्याय दिला नाही. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. कदाचित पत्रकारांनी सुद्धा आम्हाला विचारलं की आपण पायऱ्यावरचं आंदोलन का केलं. पहिल्या दिवशी आम्ही विदर्भातल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातून आंदोलन केलं. नंतर सभागृहामध्ये आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली की सभागृहामध्ये जाऊन आम्ही विरोधक म्हणून आक्रमकतेने मुद्दे मांडू. आम्ही तशा प्रकारची आक्रमकता दाखवली. विशेषतः विधान परिषदेमध्ये बरेच अधिकारी चुकीचं काम करत होते, त्यांना आम्ही बडतर्फाने त्यांच्यावर कारवाई करायला लावली. वेगवेगळ्या प्रकारचे आयुध घेऊन आम्ही सरकारला घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला. परंतु निर्डावलेलं सरकार आहे. टिबल इंजिन सरकार किती पळतंय हे दाखवण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णपणाने भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आणि त्याचबरोबर ज्या आता त्यांनी योजना जाहीर केल्या त्या योजनेमध्ये फक्त व्यावसायिकता होती. कुठेही पैशाचा निधीची असलेली तुटवडा लक्षात घेता सरकारने फक्त ज्या असलेल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही काय देणार एवढंच सांगितलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की आताच्या या अधिवेशनामध्ये फार काही या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालं असं